नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की नुकताच नीटचा रिझल्ट लागलाय आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की यावर्षी इतका क्वालिफाईंग स्कोर आहे. हा क्वालिफाईंग स्कोर काय असतो, तो यावर्षी किती आहे आणि तो कॅल्क्युलेट कसा केला जातो, हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर यावर्षी रिनीट ज्या विद्यार्थ्यांनी दिली तर त्यांच्यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया हा जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 213, ओबीसी एससी एसटीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 177 असा ठेवण्यात आलाय. आता क्वालिफाईंग मार्क्स काय असतात, तर क्वालिफाईंग मार्क्स हे एक क्रायटेरिया आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या वरती ज्या विद्यार्थ्यांना गुण असतात तर ते काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, असं एनटीएचा नियम आहे. दरवर्षी हा वेगळा असतो. मागच्या वर्षी 144 होता, 2024ला 162 होता. यावर्षी थोडासा जास्त आलाय, हे आमच्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक आहे. क्वालिफाईंग स्कोर कॅल्क्युलेट कसा केला जातो, तर क्वालिफाईंग स्कोर कॅल्क्युलेट करत असताना मी तुम्हाला एका उदाहरणाने स्पष्ट करतो. समजून घ्या, यावर्षी जर का 10 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली तर 10 लाख विद्यार्थ्यांचे निम्मे म्हणजे 5 लाख विद्यार्थी, तर जनरल कॅटेगरीसाठी 50% हा क्रायटेरिया आहे. निम्मे म्हणजे 5 लाख ज्या विद्यार्थ्याची रँक राहील तर त्याला जो स्कोर राहील तर तो त्या वर्षीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपन कॅटेगरीसाठी मानला जाईल. ओबीसी एससी एसटी साठी तो क्रायटेरिया आहे 40%. म्हणजे जर का ज्या विद्यार्थ्याचा रँक 6 लाख असेल तर 6 लाख रँक वरती त्याचे जो स्कोर असेल तर तो ओबीसी एससी एसटी साठी क्वालिफाईंग क्रायटेरिया मानला जाईल. असं क्वालिफाईंग क्रायटेरिया कॅल्क्युलेट केला जातो. धन्यवाद.